एकदा मी शिर्डीला असताना मुंबईचं पत्र आलं. त्यात लिहिलं होतं की नानासाहेब करंबळेकरांचे कुटुंब व त्यांचे बंधू बाळू काका फार आजारी आहेत. पत्रातील मजकूर महाराजांचे चरणी निवेदन केला तेव्हा बाळू काकांबद्दल महाराज म्हणाले, तो चांगला होईल. नानासाहेबांचे बायकोबद्दल महाराजांनी विचारले, ती आली आहे का? नाही असं उत्तर दिलं व तिला बोलवायची का असं विचारलं. महाराज होय म्हणाले. पुढे कळलं की नानासाहेब यांचे कुटुंब वारले व बाळू काका बरं झाले. पार्लं 16/9/18. शिर्डीचे माधवराव देशपांडे यांना एकदा मूळव्याध झाली. त्यांनी महाराजांना सांगितलं. महाराज म्हणाले, आपण दुपारी औषध करू. त्याप्रमाणे दुपारी महाराजांनी सोनामुखीचा काढा केला व त्यातला थोडा माधवरावांना दिला. त्याबरोबर मूळव्याध एकदम बंद झाली. पुढे 2 वर्षांनी त्यांना पुन्हा मूळव्याध झाले. महाराजांनी पूर्वी काढा दिला होता म्हणून माधवरावांनी आपल्याच विचाराने काढा घरी करून तो घेतला. त्यापासून त्यांना बरं न वाटतं मूळव्याध जास्ती भडकली. पुढे काही दिवसांनी महाराजांच्या कृपेने बंद झाली. सारांश गुण औषधात नसून महाराजांच्या हातात व आशीर्वादात आहे. श्री समर्थ ज्ञानेश्वर महाराजांचा अमृतानुभव हा ग्रंथ प्रसिद्ध आहे, पण अति दुर्बोध असल्यामुळे फार थोड्या लोकांच्या वाचनात आहे. त्याचबरोबर ओवीबद्ध विस्तृत टीका करून साधारण जनांना तो सुबोध करावा असे दासगणूंच्या मनात आलं. हा आपला विचार त्यांनी सातारचे प्रसिद्ध दादा महाराज नावी यांना कळवला. त्यावर दादा महाराजांनी त्यांना मोडा घातला. ते म्हणाले, टीका करण्यापूर्वी मूळ ग्रंथ तुम्हाला उत्तम तज्ज्ञाकडून चांगला समजून घ्यावा लागेल. काही महिने तुम्ही आमच्याजवळ राहून ग्रंथ समजून घ्या आणि मग टीका करा. दादा महाराजांचे ज्ञानेश्वर महाराजांचे ग्रंथांचे परिशीलन उत्तम आहे अशी त्यांची आख्या आहे. दासगणू म्हणाले, मी टीका करावी अशी बाबांची इच्छा असली तर तेच मला बुद्धियोग देऊन ग्रंथ समजून देतील. मी दुसऱ्या कोणाजवळ शिकायला जाणार नाही. दादा महाराजांना हे दासगणूंचं म्हणणं पटलं नाही, तरी पण त्यांनी दासगणूंचा हेतू सिद्धीस नेण्याविषयी बाबांची प्रार्थना केली व दासगणूंनी स्वतः ग्रंथ वाचून टीका लिहिण्याची सुरुवात केली. 2 अध्यायावर टीका झाल्यानंतर दादा महाराज दासगणूस पुन्हा भेटले आणि ग्रंथाविषयी विचारपूस केली. दासगणूंनी लिहिलेले अध्याय वाचून दाखवले. हे ऐकून दादा महाराज सद्गदित झाले व म्हणाले, बाबा खरे समर्थ आहेत व त्यांची तुमच्यावर कृपा आहे म्हणून अशी टीका तुमच्या हातून होत आहे. तुम्हाला दुसऱ्या कोणाची मदत घेण्याचं कारण नाही. पार्ले 20 तारीख 20/9/18. माझ्या एका स्नेहाचे मुलीला गर्भार असताना वेड लागलं होतं. एकसारखी रात्रंदिवस बडबड करीत असे. घरातले सामान इकडे तिकडे फेकत असे. खिडकी वाटे बाहेरही टाके. तिचे महिने भरले तेव्हा सगळ्यांना मोठी काळजी पडली, कारण डॉक्टरनी सांगितलं होतं की तिचं बाळंतपण फार जड होईल. डॉक्टरांनी एका हुशार सुईणीचीही व्यवस्था करून ठेवली होती. महाराजांनी चांगला आशीर्वाद दिला होता व तो आशीर्वादच खरोखर उपयोगी पडला. एके दिवशी सकाळी तिचं पोट दुखू लागलं व एक माणूस डॉक्टरांकडे व एक माणूस समोर तिची मोठी बहीण राहते तिला बोलवायला गेला. ती ताबडतोब आली व त्या मुलीजवळ बसली. बसल्याबरोबर मुलीचा गर्भ बाहेर पडला. तो थोरल्या बहिणीच्या हातावरच पडला. कोणत्याही तऱ्हेचा त्रास झाला नाही. बाळंत झाल्यावर सुमारे अर्ध्या तासाने डॉक्टर आले. अर्थात ते येण्याच्या पूर्वीच त्यांना बाळंत झाल्याची खबर पोचली. गुलबर्ग्याहून रावसाहेब मानकर यांचेकडून रावसाहेब बाबासाहेब तरखड यांना आलेल्या पत्रातला उतारा. येथील 375 हॉर्स पॉवरचे डिझेल इंजिन उभं करीत असताना त्यांची फ्लाय पुली जी सुमारे 12 टन वजनाची होती ती क्रेनमार्फत उचलत असताना क्रेन नाजूक असल्या कारणाने वाकली व कर असा आवाज झाला. त्यामुळे माझं काळीचर झालं व सर्वांगाला दरदरून घाम सुटला. क्रेन तुटली असती तर कित्येक माणसं दगावली असती. मी तात्काळ श्री साईबाबांना मोठ्याने हाक मारली व त्यांचा धावा करून, बाबा आता आम्हाला सर्वांना सांभाळा म्हणून ओरडलो. एक क्षण गेला नसेल तोच धुपाचा व गुलाबांच्या फुलांचा सुगंध सगळीकडे पसरला व मजूर लोक एकमेकांना फुलं कोणी आणली व धूप कोण जाळत आहे वगैरे विचारू लागले.
या बाबांच्या साक्षात्काराने माझे अंतःकरण भडभडून आले. डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या व मी तात्काळ मोठ्याने ओरडलो की हा बेस म्हणजे उचला, माझे बाबा आले. मजूरवर्ग बारीतून पाहू लागला. बाबा म्हणजे माझ्या पिताश्री कोठे आहेत ते. मी आनंदाने हसलो व म्हणालो, बाबा म्हणजे श्री साईबाबा. गुलाबांच्या फुलांचा घमघमाट व धूप जळल्याचा सुगंध जो सुटला आहे, हा त्यांचा साक्षात चमत्कार. श्री साईबाबांच्या कृपेने फ्लाय पुली काही अडचण न येता उचलली गेली व श्री सद्गुरूंनी माझ्यावरील अपयश दूर केलं. रावसाहेब गणपतराव नरके यांचे रावसाहेब काकासाहेब दीक्षित यांना पत्र. शिर्डी 2 मार्च 1918. तीर्थरूप काकासाहेब यांना साष्टांग नमस्कार. आपले तारीख 1चे कार्ड पावले. आपला नमस्कार श्रीना 31 रोजी सायंकाळी डॉक्टर पिल्लेमार्फत कळवला. बाबा बरे आहे इतकेच म्हणाले. नवल विशेष काही नाही. बाबांची प्रकृती चांगली आहे. काल व आज सकाळी बाबांनी मुद्दाम बर्फी आणून वाटली. घरी 10 वाजता परत आल्यावर वाड्यात आम्ही त्यांची चर्चा करत बसलो होतो. तितक्यात कोणाच्या हातात ठोसरांची निमंत्रण पत्रिका पडली. झालं. मंडळी म्हणू लागली की बाबांची तिकडे ठोसरांकडे स्थापना झाली, त्याचाच हा प्रसाद वाटला. काल दुपारी वजांचा सत्यनारायण झाला. बाबांनी याकरता वजांना ₹25 स्वतःजवळचे दिले होते. दुपारी सर्व मंडळींना बाबांसमोर निमंत्रण करण्यात आलं होतं. पूजावर खांबाजवळ झाली. दीक्षित चौरंगाजवळ बसून पोथी वाचत होते. बाबा समोर समई जळत होती. आजूबाजू सर्व मंडळी पोथी ऐकायला म्हणून बसली होती, पण बाबांकडेच बघत होती. न्याहारीचे वेळेपर्यंत 5वा अध्याय संपत आला. तितक्यात न्याहारी आल्यावर बाबांनी पूजेचे व नैवेद्य सावकाश रीतीने खाली नेण्यास सांगितलं. नैवेद्य माझ्याकरता ठेवा आणि सर्वांना वाटा असे म्हणाले. बाबांचे न्याहारीनंतर वजानी आरती केली. फार आनंद झाला. नंतर बाबांनीही स्वतः शेंगदाणे आणून वाटले. डाळ आणून ती भिजत ठेवली. रावसाहेब खडक्यांना बाबा वशिदीत जेव घालत असतात. कळावे लोभ असावा ही विज्ञापना. काकांना साष्टांग नमस्कार. आपला नम्र गणपती नरके. बर्फी चालू आहे. गंगाराम हलवायाचे मुलापासून घेतात. राव बहादूर दामोदर घनश्याम उर्फ अण्णा चिंचणीकर हे श्री साईबाबांचे भक्त होते. त्यांनी आपल्या इस्टेटीचे मृत्यूपत्र केलेले होते. त्या मृत्यूपत्राची नक्कल. श्री सद्गुरू साईनाथ प्रसन्न. मी दामोदर घनश्याम बावरे, राहणार चिंचणी, तालुका डहाणू, जिल्हा ठाणं. आज वस्ती विलेपार्ले हे माझे अखेरचे मृत्यूपत्र करून ठेवीत आहे. मी आजपर्यंत जी मृत्यूपत्रे केली असतील त्या एकाने रद्द करत आहे व माझ्या पश्चात माझे एकंदर इस्टेटीची व्यवस्था खाली लिहिल्याप्रमाणे करत आहे. या मृत्यूपत्राचे उर्फ व्यवस्थापत्राचे पंच म्हणजे एक्झिक्युटर मी खालील गृहस्थास नेमतो. श्रीयुत हरी सीताराम दीक्षित सॉलिसिटर, गोविंद रघुनाथ दाभोळकर, अच्युत नारायण खरे वकील, मोरेश्वर विश्वनाथ प्रधान, लक्ष्मण गणेश महाजनी. माझी स्थावर मिळकत खरीफ वर्कस बागायत जमिनी मौजे चिंचणी तालुके डहाणू, मौजे नेवाळे तालुके माहीम, मौजे वेडे तालुके माहीम जिल्हा ठाणे येथे आहे. त्यापैकी काही मिळकत माझे कब्जात आहे व काहीच्या संबंधाने कोर्टात दावे चालू आहेत. ती सर्व मिळकत व माझी एकंदर जंगम मिळकतसुद्धा श्री सद्गुरू साईबाबा यांचे प्रित्यर्थच उपयोगास यावी अशी काही वर्षापासून माझी उत्कट इच्छा आहे. त्यांच्याच कृपेने मला व माझे स्त्रियेला त्यांचे चरणाजवळ काही वर्षे वास करण्याचा सुयोग आला व आमची उभयतांची त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा बसली. माझी स्त्री गेल्या फाल्गुन वद्य प्रतिपदेला वारली. मरण्याचे पूर्वी तिने आग्रहपूर्वक विनंती केली की श्री साईबाबा महाराजांचे मंदिर चिंचणीस बांधावे. त्याप्रमाणे मी मंदिर बांधण्याची सुरुवात केली आहे व ते माझे हयातीत पुरे न झाल्यास वर लिहिलेल्या पंचांनी पुरे करावं व तेथे श्री साईबाबा महाराजांच्या मूर्तीची स्थापना करावी व नित्याच्या पूजे अर्चेची व नैमित्तिक पूजेची व्यवस्था करावी
व या खर्चासाठी माझ्या इस्टेटीच्या उत्पन्नातून सालीना रुपये 300 खर्च करावे व बाकी जे उत्पन्न राहील त्यातून सरकार देणे सावकाराचा म्हणजे मनोहरदास लालदास यांचे कर्जाचा हप्ता 400 रुपयांचा देऊन जे उत्पन्न राहील त्यातून श्री क्षेत्र शिर्डी येथील श्री साईबाबा महाराजांच्या समाधीचे जे व्यवस्थापक असतील त्यांचे स्वाधीन करत जावे. सावकाराचे देणे फिटल्यानंतर जे माझे निव्वळ उत्पन्न राहील त्यातील 1/4 हिस्सा पंचानी चिंचणी येथील सदरहू मंदिराप्रित्यर्थ खर्च करावा व बाकीचा 3/4 हिस्सा शिर्डी येथील जंगम मिळकती व्यवस्थापकास पाठवून द्यावा. जंगम मिळकतीपैकी चिंचणी येथील सदरहू मंदिरासाठी जितकी रक्कम माझ्या पंचांना योग्य वाटेल तितकी त्यांनी ठेवावी व बाकी राहिलेल्याची व्यवस्था पंचास योग्य वाटेल तशी करावी. पण तिचा उपयोग श्री साईबाबा महाराजांचे प्रित्यर्थच झाला पाहिजे. त्यापैकी शेतीसाठी लागवडीस उपयोगाकरता अवश्य लागेल ती ठेवावी. चिंचणी येथे मंदिराचे जवळ श्री साईबाबा महाराजांचे भक्तमंडळांचे सोयीसाठी एक घर बांधण्याचा माझा विचार आहे. ते जर माझ्या हयातीत बांधलं गेलं नाही तर ते पंचांनी माझे इस्टेटीचे उत्पन्नातून खर्च करून बांधून उपयोगाला आणणे व त्याची सर्व व्यवस्था माझे पंचांनी करावी. ते घर सदरील मंदिराचाच भाग समजला जाईल व ते घर व सदर मंदिर ही दोन्ही खाजगत मिळकत समजली जातील व त्या संबंधाने व्यवस्थेचे सर्व हक्क माझे पंचास मी देतो व त्यांना वराचे व मंदिराचे ट्रस्टी नेमतो. त्या ट्रस्टीपैकी कोणाची जागा रिकामी झाल्यास बाकीच्या ट्रस्टीनी ती भरावी. किरकोळ लोकांचे देणे आहे त्याची व्यवस्था पंचांनी करावी. हे मृत्यूपत्र मी माझ्या स्वखुशीने अक्कल व हुशारीने लिहून ठेवलं आहे. तारीख 10 जुलै सन 1919. साक्ष माधव बळवंतराव देशपांडे, मूळ पोस्ट पार्लं आणि सही आहे दामोदर घनश्याम बाबरे, दस्तूर खुद्द हस्ते सदाशिव सीताराम दीक्षित पार्ले.